लाडक्या बहिणींसाठी एक आनंदाची बातमी आहे, कारण लाडक्या बहिणीला आता 3,000 रुपये मिळणार आहेत. फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचा हप्ता हा एकत्र दिला जाणार आहे, अशी माहिती सध्या मिळते. लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी ही महत्त्वाची बातमी आहे. लाडकी बहीण योजनेमध्ये आता फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचा हप्ता हा एकत्रितपणे जमा केला जाणार असं बोललं जातं आणि त्यामुळे लाभार्थ्यांना एकत्रित 3,000 रुपये मिळण्याची शक्यता आहे. लाडक्या बहिणींसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे. पहा, आता मार्च आणि फेब्रुवारी महिन्याचे 2 हप्ते म्हणजेच 3,000 रुपये लाडक्या बहिणींच्या खात्यात येत्या 2 ते 3 तासात पडण्याची शक्यता आहे. कारण आज आहे बुधवार, आज 18 मार्च आणि उद्या आहे गुढीपाडवा. गुढीपाडव्याच्या अगोदरच लाडक्या बहिणींच्या खात्यात 2 महिन्याचे हप्ते पाडणार अशी काल एक मोठा निर्णय झालेला आहे बैठकीमध्ये. काल रात्री उशिरापर्यंत ही बैठक चालू होती. त्याच्यामध्ये आज पैसे वाटपाला सुरुवात होणार अशी एक मोठी घोषणा इथं केली गेलेली आहे. तर सर्व लाडक्या बहिणींना अतिशय आनंदाची बातमी आहे. तुम्ही म्हणाल, दादा कोणाला किती पैसे मिळणार, हे सगळं मी सांगणार आहे. फक्त मला काही प्रश्नांची उत्तर द्या. तुम्हाला जानेवारी महिन्याचा हप्ता आला आहे का? तुमची KYC झालेली आहे का? तुमचं बँक खातं लिंक आहे का? हे आपण पुढे पाहणारच आहोत. कोणाला हप्ता मिळणार आहे, कारण याच्यामध्ये खूप महत्त्वाची 2 बातम्या, आनंदाच्या बातम्या लाडक्या बहिणींना देणार आहे. बघा, ज्या लाडक्या बहिणींचा हप्ता बंद झाला आहे त्यांच्यासाठी हा फॉर्म भरून देणं खूप आवश्यक आहे. हा फॉर्म मी पुढे दाखवणारच आहे. तोपर्यंत तुम्ही बघू शकता याच्यामध्ये काय विषय आहे. लाडकी बहीण योजनेचा लाभ सुरू करण्याबाबत ह्याच्यामध्ये खूप महत्त्वाचा मजकूर आहे. मी पुढे तुम्हाला हा फुल फॉर्म दाखवणारच आहे. परंतु लक्षात घ्या, इथून पुढं अशा काही लाडक्या बहिणींचा हप्ता हा कायमचा बंद होणार आहे. तो GRमध्ये आता लवकरच येणार आहे. 4 नवीन नियमसुद्धा ह्याच्यासोबत आता सरकारने पाठवलेले आहेत. बघा, हा फॉर्म आहे. तुम्ही व्हिडिओ थांबवून बघू शकता. ज्या लाडक्या बहिणींचा हप्ता बंद झाला त्यांनी हा फॉर्म लिहून द्यायचा आहे. जर तुमच्याकडे हा फॉर्म नसेल तर तुम्ही एका वहीच्या कागदावरती लिहून हा फॉर्म तुम्ही देऊ शकताय. पूर्वी सरसकट सर्व लाडक्या बहिणींना लाभ यायचा, परंतु आता असं होणार नाही. पुढे मी काही महत्त्वाचे कामं सांगणार आहे, ते केल्याशिवाय तुम्हाला हप्ता आहे येणार नाही. त्यामुळं काही महत्त्वाचे कागदपत्र आता तुम्हाला तुमच्यासोबत ठेवावे लागणार आहेत. अन्यथा तुम्हाला आता कुठलाही लाभ इथून पुढे मिळणार नाही. नवीन नियम हे लागू करण्यात आलेले आहेत. पहा, पहिला जो महत्त्वाचं काम आहे ते म्हणजे KYC. आता भरपूर लाडक्या बहिणींना लक्षात घ्या, ऑनलाईन KYC सुरू झालेले आहे. परंतु अशाच लाडक्या बहिणींना आहे ज्या लाडक्या बहिणी नियमात बसतील किंवा ज्या लाडक्या बहिणींनी ऑलरेडी KYC केली होती आणि त्यांची चुकली होती, अशाच लाडक्या बहिणींना KYC करता येईल. ज्या लाडक्या बहिणींनी एकदाही KYC केली नव्हती त्यांचा हप्ता कायमचा बंद झालेला आहे, हे लक्षात घ्या. त्यांच्यासाठी तुम्ही मागाशी जो फॉर्म बघितला आहे तो फॉर्म अंगणवाडीमध्ये जमा करू शकता. त्यामध्ये तुमची KYC सुरू होऊ शकते. परंतु ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला आत्ता काही स्कोप नाही. त्यामुळं स्वतः काल मुख्यमंत्र्यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीत काल सांगितलेलं आहे की कोणत्या लाडक्या बहिणींना हप्ता द्यायचा, किती हप्ता मंजूर होणार आहे. जवळपास आपण जर बघितलं तर गेल्या जानेवारी हप्त्यासाठी 90 कोटी मंजूर झाले होते. त्यावेळेस KYCचा आकडेवारी जर चेक केली तर खूप कमी होती. त्यामुळं सरकारने असं ठरवलं आहे की ज्या लाडक्या बहिणींची KYC झालेली आहे अशाच लाडक्या बहिणींना हप्ता वितरित करण्यात येईल. तर त्यासाठी जवळपास 100 कोटीचा निधी हा आपल्याला फेब्रुवारी महिन्यासाठी आणि मार्च महिन्यासाठी 100 कोटी असे 200 कोटी जवळपास लाडक्या बहिणींना आपला जो निधी आहे तो इथं आपल्याला मंजूर होताना पाहू शकत आहे आपण. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्या लाडक्या बहिणींना KYC राहिली आहे आणि त्यांनी एकदाही KYC केली नव्हती, त्यांना आता एक अर्जंट सूचना आहे की तुम्ही लवकर तुमची जी काही KYCची प्रोसेस आहे, प्रक्रिया आहे, ती कंप्लीट करून घ्या. अंगणवाडी सेविकेकडे जाऊन तुमची काही महत्त्वाची कागदपत्र आहेत, मी पुढे ते सांगणार आहे, ते द्या. कारण काय होतं आहे बघा, जर हप्ता तुम्हाला फेब्रुवारी मार्च महिन्याचा आला नाही तर मात्र तुमचा कायमचा हप्ता हा बंद झालेला आहे, हे लक्षात घ्यायचं. कारण सरकारनं अतिशय कडक आणि टोकाचा निर्णय हा आता लाडक्या बहिणीबद्दल घेतलेला आहे. काही लाडक्या बहिणींचं आधार कार्डवरचं नाव हे वेगळं आहे आणि बँकेतलं नाव वेगळं आहे आणि जे लाडकी बहीण योजनेमध्ये फॉर्म भरला आहे ते वेगळं आहे. तसंच लाडक्या बहिणींचं जे रेशन कार्ड आहे ते बंद झालेलं आहे. ते बंद होण्याची कारणं मी तुम्हाला पुढे सांगतो आहे. ते रेशन कार्ड बंद होण्याची कारणं महत्त्वाची म्हणजे तुमच्याकडे 4 चाकी असणं किंवा तुमच्याकडे फ्रीज असणं, ह्या 2 महत्त्वाच्या गोष्टी आहेत. तसंच पॅन कार्ड, आधार कार्ड लिंक नसणं, हे सध्या गोष्टी तुम्हाला सध्या खूप त्रास देणाऱ्या आहेत. त्यामुळं लाडक्या बहिणींनो, ज्या लाडक्या बहिणींना डिसेंबरचा हप्ता आला होता, त्यानंतर जानेवारीचा हप्ता आला होता, परंतु त्यांनी काही कामं केली होती म्हणून त्यांना हप्ता आला होता. ज्या लाडक्या बहिणींनी KYC केलेली नाही त्यांना पैसे येणार नाहीत, हे लक्षात घ्यायचं आहे. आता भरपूर लाडक्या बहिणी म्हणतील, दादा आमची KYC झाली आहे तरी आम्हाला पैसे येत नाहीत, काय करायचं आहे? लक्षात घ्या, 2 महत्त्वाची कारणं असू शकतात. तुमच्या केसमध्ये तुमच्या घरी अर्ज पडताळणी झाली असेल, त्याच्यामध्ये तुमचं उत्पन्न वाढलेलं त्यांना दिसू शकलं असेल किंवा तुमच्या घरी 4 चाकी वाहन असेल किंवा AC असेल, तर इथून पुढं तुम्हाला
लाडकी बहीण योजनेचा लाभ हा बंद होणार आहे असं सरकारनं सरळ आपल्या नियमात आधीच सांगितलेलं आहे. नियम जे आपण जर बघितलं तर ज्यांचं उत्पन्न 4 नियम आहेत, 2.5 लाखाच्या वरचं उत्पन्न आहे त्यांना पैसे मिळणार नाहीत. दुसरी गोष्ट, ज्यांच्या घरी 4 चाकी वाहन आहे त्यांना पैसे मिळणार नाहीत. तिसरी गोष्ट, जे कोणी सरकारी वेतन किंवा सरकारी नोकरीला आहे त्यांना हप्ते मिळणार नाहीत. आणि चौथं म्हणजे जे इन्कम टॅक्स भरत आहेत त्यांना सुद्धा हप्ते मिळणार नाहीत. तर सरकारचे हे कुठेतरी आता लक्षात आलेलं आहे की भरपूर लाडकी बहीण ह्या कॅटेगरीमध्ये येत आहेत. आणि आपण जर बघितलं तर पहिलं 250 कोटी लाडक्या बहिणींना हप्ता हा मिळत होता डिसेंबर महिन्यापर्यंत. डिसेंबर 2025पर्यंत आपण जर बघितलं तर सरसकट सर्व लाडक्या बहिणींना हा लाभ मिळत होता. परंतु आता सरकारनं खूप कठोर आणि कडक नियमावली इथं त्यांनी चेक करायला सुरुवात केलेली आहे. आणि जानेवारी महिन्यातच आपण जर बघितलं तर फक्त 90 कोटी रुपयेच मंजूर झाले होते, जे प्रत्येक महिन्याला 300-350 कोटी रुपये मंजूर होत होते. त्यामुळे लाडक्या बहिणींसाठी ही चिंता वाढवणारी बातमी आहे, कारण प्रत्येक महिन्याला आता लाडकी बहिणीची जी काही संख्या आहे ती कमी होत चालली. आपण जर बघितलं तर जानेवारी महिन्यामध्ये काही 250 कोटी लाडक्या बहिणींना लाभ मिळालाच नाही. त्यातल्या जवळपास आपण जर बघितलं तर 120-130 कोटी म्हणजे निम्म्याहून अधिक कमी लाडक्या बहिणींनाच हा हप्ता मिळालेला आहे. त्यामुळे आपल्या साईडनं आपण चूक करू नका. EKYC दुरुस्तीसाठी ज्यांची EKYC आधी केली होती आणि चुकली होती अशाच लाडक्या बहिणींना आता पर्याय सुरू आहे. ज्या लाडक्या बहिणींनी एकदाही EKYC केलेलं नाही ह्यांचा हप्ता कायमचा बंद झालेला आहे. त्यांनी अंगणवाडीमध्ये जाऊन चौकशी करू शकता की आम्ही EKYC करू शकतो का, तर तो फॉर्म तुम्ही भरून देऊ शकता. परंतु लक्षात घ्या, आधार कार्ड अपडेट करा, सगळं व्यवस्थित माहिती करा. दुसरी गोष्ट, तुमच्याकडे काही जुनी गाडी असेल 4 चाक्यांनी परंतु ती तुमच्या नावावर असेल तर तिला तुमच्या नावावरून काढून टाका. घरात भरपूर लाडक्या बहिणी असतात ज्या अशा EKYC करत नाहीत किंवा त्यांचं बँक अकाउंट बंद असतं, ते बँक अकाउंट चालू करा. भरपूर गोष्टी आहेत. त्यामुळं लक्षात घ्या, आज लाडक्या बहिणींसाठी हप्ता वितरणाची सुरुवात होऊ शकते. आज तुम्हाला लवकरात लवकर GR हा येऊ शकतो शासनाकडून. आणि GR आल्यानंतर काही तासातच तुमच्या खात्यामध्ये पैसे पडू शकतात, कारण गुढीपाडव्यानिमित्त लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे पडणार ही आत्ताची सगळ्यात एक मोठी बातमी आपल्याला समजत आहे. सूत्रांकडून भरपूर माहिती मिळत आहे. न्यूज आपण त्याचं बघितलं तर त्यांच्यासुद्धा तेच बातमी आहे की 2 हप्ते म्हणजेच कुठले, फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचे हप्ते, हे 3,000 रुपयांचा जो हप्ता आहे तो लाडक्या बहिणींच्या खात्यात वर्ग करण्यात येणार आहे. आणि आपण जर बघितलं तर फेब्रुवारी महिन्याला गेल्या वर्षीसुद्धा 2 महिन्याचे हप्ते हे आपल्या खात्यात वर्ग करण्यात आले होते. ते जागतिक महिला दिनानिमित्त करण्यात आले होते. परंतु ह्यावेळेस मार्च महिन्याच्या हप्त्याला खूप उशीर होताना आपल्याला पाहायला मिळत आहे. कदाचित गुढीपाडव्याचं निमित्त साधून सरकार आपल्या लाडक्या बहिणींच्या खात्यात हे पैसे टाकणार आहे. आता लक्षात घ्या, भरपूर लाडक्या बहिणीचे प्रश्न आहेत की आम्हाला 21 रुपये मिळणार आहेत का. लक्षात घ्या, ह्या वर्षी जे आर्थिक संकल्प आला, आर्थिक जे हे झालं, अधिवेशन झालं, त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची तशी तरतूद केली गेलेली नाही. सध्या तरी 1,500 रुपयावरतीच लाडक्या बहिणींना समाधान इथं ठेवावं लागणार आहे. पुढची काही न्यूज असेल तर मी तुम्हाला सांगेलच. त्यासाठी हा व्हिडिओ जास्तीत जास्त आपल्या लाडक्या बहिणींच्या WhatsApp ग्रुपला शेअर करायचा आहे. चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. कमेंट्स करा, कोणाला किती हप्ते मिळाले, EKYC काय प्रॉब्लेम आहे का दुसरा, हे सगळं तुम्ही सांगा. जोपर्यंत तुम्ही बोलणार नाही तोपर्यंत माझ्यापर्यंत तुमची माहिती पोहोचणार नाही आणि तुम्हाला अचूक माहिती माझ्याकडून देता येणार नाही. त्यामुळं चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मित्रांनो, जय महाराष्ट्र.